एवढं डिवचून पण तो जर आला नाही ना तर बल्ल्या तुझ्या आयडियाचा काहीच उपयोग नाही झाला. असं काही करावं लागेल की जेणेकरून त्यानं या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. बस म्हणून तर थेट त्याच्या मर्दानगीला चॅलेंज केलं होतं ना. चिडल भडकल येईल मैदानात कुस्ती काढायला. कशाचं काय बसले घरात शिपोट घालून मायला त्याच्या. चित्तेला पकडायला सश्याचं जाळं लावलं तर मग दुसरं काय होणार? तुझ्याकडे लय आयडिया असतात ना रे. मग तू दे की एखादी आयडिया. तशाही तुझ्या आयडियाला चालतात म्हणा. होय मामा. मी आयडिया देण्यापेक्षा आधी स्वतः मधला मूर्खपणा ओळखा. अरे हात बरा आहे ना? सांभाळू ना. कारण ज्याच्या वाट्याला तुम्ही चाललात त्याला तुम्ही पुरतं ओळखलेलं नाहीये आणि निघालात प्लॅन करायला. तुमचं लेक्चर बंद करा. चाललात कुठं ते सांगा. बॅग वगैरे घेऊन. काही नाही ग, घरात बसू बसू जरा कंटाळा आला होता. म्हटलं यावं फिरून, म्हणून चाललोय जरा 2-3 दिवस बाहेर काढ. म्हटलं तुला सांगून जावं तर तू खोलीत नाहीस. म्हटलं की नाही तुमची बिनकामाची खलबत सुरू असतील ना, म्हणून शोधत शोधत इथं. चला येतो. एवढं काय महत्वाचं काम? मामा, सगळंच बोलून दाखवायचं नसतं, करूनही दाखवायचं असतं. आता काय नवीन करणार आहे तू? आणि म्हणजे जे काही करशील ना ते जरा जपून कर, नाहीतरी तुझा कुठलाच प्लॅन कधीच सक्सेस होत नाही. काय बोलल्या? तुमच्या फालतूगिरीपेक्षा माझे प्लॅन बेस्टच असतात. दिसतंय ना. आणि मामा वेळच सांगेल सगळं. आणि तुमचे भातुकलीचे खेळ सुरू राहू द्या. ऑल द बेस्ट मामा. चला नंदा, येतो. मामा, भाऊजी हे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे. आपण त्या अर्जुनला अजून पुरता ओळखू शकलो नाही. तो ह्या सगळ्याच्या बाबतीत ना व्यवस्थित विचार करून पाऊल उचलणारा माणूस आहे. नाही, आपल्याला आपली चाल बदलावी लागेल. अर्जुन, अरे आलास तू? अरे तुला अया पगार झाला? थांबदेवा पुढे ठेवते. हा पण मी म्हणतो ते तुला ऐकायला मिळालं का? नसेलच ऐकायला मिळालं. तू गावात होतस तरी कुठे? हे घे. अरे त्या बलरामने कुस्तीची स्पर्धा ठेवली आहे आणि गावावर काय सांगत सुटलाय? तू तू गुंडेस म्हणून. व्हायला लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. एवढंच नाही, वरतून काय म्हणतो माहिती का? तू त्याच्यावर मागून बी आडल्ला केला. हे सगळं गावभर नाही हा, अख्ख्या न्यूज चॅनल वर सुद्धा फिरतय. ऐकून तर असं चेचाव वाटलं ना त्याला. म्हणजे एवढा मार खाऊन पण तुलाच चॅलेंज देतोय रे तो. एक काम कर मर्दा, तू स्पर्धेत भाग घे आणि डायरेक्ट भीड त्याला मी म्हणते आणि दाखव तुझा जलवा. अख्ख्या गावासमोर त्यांचा जो कोण पैलवान असेल ना त्यांना चांगला असा गडाबडा लोळव ना आणि फुस करून टाक चांगला. आणि या पापडासारखा मोडून टाक. सगळ्या गावासमोर अब्रू जाईल त्याची. मायला तो इस्त्री कडक जेव्हा नाक खाली घालून सगळ्या गावासमोरून जाईल ना तेव्हा कळेल त्याला. बस ऐक अर्जुन, उद्याच्या उद्या नाव दे आणि आता नाही सोडायचं त्याला. आता लेवल झालीच पाहिजे एकदम. मार्या पार करून टाक एकदम गपगार.